श्रीराम समर्थ. गोपाल कृष्ण भगवान की जय. सर्वसामान्य माणसं ही खोट्या गोष्टीमध्ये, फसव्या गोष्टीमध्ये, असत्य गोष्टीमध्ये रमतात. त्यांना सत्य सहन होत नाही. म्हणूनच आपण मुळात जसे आहोत तसे समाजापुढे न येता आपण चेहरा रंगवून, नटवून थटवून, मेकअप करून बाहेर पडतो. त्याचं कारण असं आहे की सत्य हे आपल्याला आवडत नाही, रुचत नाही, पटत नाही, सहन होत नाही, आणि म्हणून सत्य नेहमी आपण झाकून ठेवण्याचा प्रयत्न करतो. बायकांमध्ये हल्ली प्रत्येक गोष्ट मॅचिंग घालण्याची एक मोठं फॅड आहे. पार डोक्यातल्या पिनांपासून, हेअर बँडपासून ते पायातल्या चप्पलपर्यंत सगळ्याच गोष्टी एका रंगाच्या असाव्यात, मॅचिंग असाव्यात, यासाठी त्यांची धडपड चालू असते. मग आपलं मन, आपले आचार विचार, आपलं वागणं बोलणं, या गोष्टी मॅचिंग नकोत का? नाही का? म्हणजे बघा, वरवर तुम्ही कितीही नटवलं, सजवलं, तरी मुळामध्ये जे आहे ते कसं काय बदलणार? नाही का? एखाद्या माणसामध्ये दुर्गुण असतील आणि त्याचं आचरण हे दुराचरण असेल, तर नुसतेच चांगले कपडे घालून किंवा चेहरा रंगवून तो सद्गुणी थोडाच होणार, तो गुणवान, रूपवान थोडाच होणार. म्हणून महाराज काय म्हणतात, बाह्य सौंदर्य जे आहे ते कृत्रिम आहे, फसवं आहे, मेकअप केलेलं आहे. म्हणून त्या बाह्य सौंदर्याला आपण भुलता कामा नये. तर एखादा मुळात जसा आहे तसा आपण स्वीकारावा. जे आहे ते, जसं आहे तसं आपण स्वीकारलं पाहिजे. किंवा एखाद्याचं अंतर्मन कसं आहे, त्याचा स्वभाव कसा आहे, त्याचे गुण कसे आहेत, त्याचं वागणं बोलणं कसं आहे, त्याचं चालचलन कसं आहे, त्याची नीतिमत्ता कशी आहे, या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. आणि म्हणून नुसतं बाह्य सौंदर्य वाढवून किंवा मेकअप करून आपलं मन, आपले गुण, आपले आचार विचार बदलता येत नाहीत. हे सर्वांनीच लक्षात घ्यावं. म्हणून परमार्थामध्ये काय आहे की जे सत्य आहे त्याचाच स्वीकार करायचा आहे, आणि जे असत्य आहे ते टाळायचं आहे, वगळायचं आहे, दुर्लक्षित करायचं. आणि माणसाला हे सहन होत नाही, आणि म्हणून बऱ्याच माणसांना परमार्थ नकोसा वाटतो. त्यापेक्षा प्रपंच बरा, संसार बरा, खोटं खोटं वागावं, मेकअप करून जगावं, बुरखा घालून फिरावं, तात्पुरता आनंद मिळवावा, याच्या मागे सगळं जग लागलेलं आहे. त्यामुळे खऱ्याची कुणाला जाणीव नाही, खऱ्याची कुणाला इच्छा नाही, खऱ्याबद्दल चाड नाही, खऱ्याबद्दल किंमत नाही. आणि म्हणून आपण सगळी देहबुद्धीचीच माणसं आहोत. आत्मबुद्धी जागृत झालेली आहे किंवा ती जिज्ञासा निर्माण झालेली आहे, अशी माणसं आजकाल समाजामध्ये फार कमी दिसतात, किंवा नाहीच म्हटलं तरी चालेल. जेव्हा आपण
सत्याची कास धरतो, सत्याशी समरस होतो आणि सत्याला अनुकूल असं वागतो. हाच परमार्थाचा मार्ग आहे. आणि या मार्गावरून चला असं सगळेच संत आपल्याला सांगतात. आपल्याला सगळ्यांना हे कळतंय पण वळत नाही हे खरं. आपल्या सगळ्यांना आपलं काय चुकतंय, आपण कुठे चुकतो हे सगळं माहीत असतं. परंतु सगळं माहीत असून, सगळं कळत असून सुद्धा आपण या परमार्थाच्या मार्गावर चालायला मात्र चालढकल करतो, आज उद्या करतो. एखाद्याने सांगितलं, चला रे बाबांनो पंढरपूरला जाऊया, नको नको, नंतर बघू, रिटायर झाल्यावर बघू किंवा म्हातारपणी बघू. आणि लोकांचा एक मोठा गैरसमज असा आहे की परमार्थ करणं, भजन, प्रवचन, कीर्तन, नामस्मरण या सगळ्या गोष्टी रिकामटेकड्या लोकांच्या आहेत. ज्यांना काहीच काम नाही त्यांनी हे सगळं करावं, असा एक मोठा गैरसमज लोकांचा झालेला आहे. आणि आजकाल जे स्वतःला सुशिक्षित समजतात, शहाणे समजतात, आम्ही फार बिझी आहोत, आमच्या मागे फार कामं आहेत, असा जे आव आणतात, अशा लोकांना तर असं वाटतं की या सगळ्या गोष्टी थोतांड आहेत. हे सगळं वेडगळपणाचं आहे, व्यर्थ आहे, टाइमपास आहे. भजन करून काय पोट भरणार आहे का? नामस्मरण करून काय मिळणार आहे का? देवळात जाऊन देवाला नमस्कार करून पूजा करून काय होणार आहे? त्यापेक्षा आम्ही 2-2 शिफ्ट करतो आणि भरपूर पैसे मिळवतो आणि पैशाने आम्ही जगातली सर्व सुख विकत घेण्याचा प्रयत्न करतो. अशा धुंदीमध्ये ही माणसं असतात. परंतु यांना हे ठाऊक नसतं की पैशाने सगळ्या गोष्टी जरी विकत घेता येत असल्या तरी आनंद, समाधान, सुख, शांती या गोष्टी कुठेही पैशाने विकत घेता येत नाहीत. त्या बाजारात मिळत नाहीत आणि त्या विकल्याही जात नाहीत. भक्ती आणि प्रेम हे तर कुठेच मिळत नाही. एखाद्या माणसावर आपण हे 1,00,000 रुपये घे आणि माझ्यावर प्रेम कर अशी जबरदस्ती नाही करू शकत. कुणालाही प्रेम कर किंवा भक्ती कर हे सांगून होत नसतं किंवा जबरदस्ती करून होत नसतं किंवा पैशाची लालूच दाखवून होत नसतं, नाही का? पैसे देऊन आपल्याला फार फार तर त्या माणसाला विकत घेता येईल पण त्याचं प्रेम नाही मिळवता येत. जबरदस्तीने आपण त्याच्याकडून शारीरिक कष्ट करून घेऊ शकतो, मारहाण करून त्याच्याकडून काम करून घेऊ शकतो, पण माझ्यावर प्रेम कर हे मात्र नाही करू शकत आपण. म्हणून संत सगळे आपल्याला हेच सांगतात की बाबांनो, हे सगळं जग जे आहे ते असत आहे, खोटं आहे, फसवं आहे, बुरखा घातलेलं आहे, मेकअप केलेलं आहे, ढोंगी आहे, नाटकी आहे. तरी या असत गोष्टीच्या मागे लागू नका. तुम्ही सत्याची कास धरा, परमार्थ मार्गावर चाला, आत्मज्ञान मिळवण्याचा प्रयत्न करा, आत्मसुख, आत्मसमाधान मिळवा, आत्मशांती मिळवा आणि तो भगवंताचा आत्मानंद मिळवा. परंतु इतकं सगळं सांगूनही आपण जैसे थे आहोत. आता परमार्थ करून आपल्याला काय साधायचं आहे, नाही का?
परमार्थ करून आपल्याला सत्य काय आहे ते पाहायचं आहे. सत्याची कास धरायची, सत्याविषयी जिज्ञासा ठेवायची आहे, सत्य जाणून घ्यायचं आहे. आणि ते करण्यासाठी आपल्याला भक्ती मार्गाचाच अवलंब करावा लागेल. विज्ञानाने किंवा सायन्समुळे आपल्याला ह्या गोष्टी जमणार नाहीत. विज्ञानाने कितीही ज्ञान मिळवलं, कितीही शोध लावले, कितीही साधन सामुग्री निर्माण केली, तरी देखील ती सगळी अपूर्ण आहे. आणि अपूर्ण गोष्टीकडून आपल्याला कधीच आनंद, समाधान, सुख मिळू शकत नाही. या जगामध्ये एकमेव परमात्मा परमेश्वर हाच पूर्ण आहे. आणि जो पूर्ण आहे तोच आपल्याला आनंद, सुख, समाधान, शांती देऊ शकतो. बाकी सगळ्या गोष्टी फसव्या आहेत. कलेमध्ये आपल्याला आनंद मिळतो, समाधान मिळतं, पण खरी कला कोणती? खरी कला हीच की आपल्याला जी जाणीव आहे ती जाणीव त्या सत्यामध्ये विलीन करणं, आपला अहंकार त्या सत्याच्या पायी बहाल करणं, त्याच्या चरणावर अर्पण करणं. आपल्यातला मीपणा, आपल्यातला कर्तृत्व भाव हा त्या भगवंताच्या पायाशी अर्पण करणं हाच खरा मार्ग आहे. आणि हीच खरी कला आहे. आणि ही कला संत आपल्याला शिकवतात. आता आपण पुढची 210वी ओवी बघूया. एरवी इंद्रियांची या अर्था सारिखा विशोपोखिता संतोषू कीर चित्ता आपजेल. या ओवीमध्ये ज्ञानेश्वर महाराज आपल्याला कसा भ्रम होतो हे सांगतात. ते म्हणतायत की आपल्याला जर भूक लागली असेल आणि हवा तो पदार्थ आणि हवं तसं अन्न मिळालं तर आपल्याला क्षणभर समाधान मिळेल, तृप्ती होईल. एखादं सुंदर गाणं ऐकलं तर आपल्याला क्षणभर बरं वाटेल. एखादा विषय उपभोगायला मिळाला, इंद्रियांची इच्छा पूर्ण झाली तर आपल्याला थोडा वेळ आनंद मिळेल. परंतु हा आनंद, हे सुख, हे समाधान तात्पुरतं असतं. ते कायमचा आनंद देऊ शकत नाही, हेच त्यांना सांगायचं. पुढच्या ओवीमध्ये म्हणतायत, परी तो सव चोराचा सांगा तू, जैसा नावेक स्वस्थू, जव नगराचा प्रांतू सांडिजेना. इंद्रियांपासून मिळणारं सुख, विषयांपासून मिळणारं सुख हे जणू काही एखाद्या चोराबरोबर संगत करावी असं आहे. हे ठक लोक जोपर्यंत गावात आहेत, 4 लोकांमध्ये आहेत, तोपर्यंत सावपणाचा आव आणून वागत असतात. परंतु गावाच्या बाहेर गेलो, एकांतात गेलो की आपलं खरं स्वरूप दाखवतात आणि मग ते आपल्याला लुटतात, चोरतात, आपल्याला लुबाडतात. म्हणून विषय सुख आणि इंद्रिय सुख यांना साव चोर असं म्हटलेलं आहे. ते लोकांमध्ये साव असतात आणि एकांतामध्ये चोर असतात. आपली इंद्रिय ही अगदी अशी आहेत हे ज्ञानेश्वर महाराजांना सांगायचं. ते म्हणतात इंद्रियांचं सुख हे वरवरचं सुख आहे. आपल्याला थोडा वेळ ते सुख वाटतं, परंतु आपण सुख मिळवलंय हा भ्रम तेवढा निर्माण करतात आणि काही काळानंतर आपल्याला ते सुख हळूहळू कमी होत गेलं असं जाणवतं आणि आपण पुन्हा दुःखीचे दुःखीच असतो. पुढच्या ओवीमध्ये ते म्हणतायत, बापा
विषाची मधुरता झणे आवडे उपजी चित्ता, परी तो परिणामू विचारता प्राणू हरी. एका बाटलीमध्ये विष आहे, परंतु ते मधामध्ये मिसळलेलं आहे. त्यामुळं पिताना आपल्याला गोड वाटतं, मधुर वाटतं, बरं वाटतं, सुख वाटतं, समाधान वाटतं, आनंद वाटतो. परंतु आत गेल्यावर ते विष आपला परिणाम दाखवतं आणि आपला मृत्यू ओढवतो. कारण आपण विष प्यालेलो आहोत. मधातून जरी घेतलं तरी ते विषच असतं. त्याप्रमाणे इंद्रियांपासून मिळणारं हे विषय सुख, हे वरवर जरी आपल्याला मधाळ गोड वाटत असलं तरी विषय हे विषासारखेच असतात. आज ना उद्या ते आपला परिणाम केल्याशिवाय राहत नाहीत आणि त्याचा परिणाम एकच की आपल्या पदरामध्ये दुःखच पडतं. आणि म्हणून विषयाचे भोग भोगून किंवा विषय मिळवून कुणीच आनंदी सुखी समाधानी होत नाही. तात्पुरतं हे सगळं आपल्याला वाटतं, परंतु हा भ्रम असतो आणि शेवटी दुःखच पदरात येतं. प्रसंगी आपला प्राणही जाऊ शकतो. इतके हे विषय घातक असतात. गोपाल कृष्ण भगवान की जय.